विद्यार्थी मित्रांनो, असा विचार कधी मनात आलाय का की हे संपूर्ण इलेक्ट्रॉनिक्सचं जग म्हणजे आपल्या खिशातील मोबाईल फोनपासून ते थेट अंतराळात झेपावणाऱ्या रॉकेटपर्यंत हे सगळं नक्की कशावर उभं आहे? मग हे सर्व एका अतिशय सूक्ष्म, अदृश्य अशा टोलनाक्यावर अवलंबून आहे. जर हा टोलनाका नसताना तर आजचे हे प्रगत तंत्रज्ञान अस्तित्वातच आले नसते. खरं तर हे जग एका छोट्याशा ठिणगीवर आणि डोळ्यांना न दिसणाऱ्या कणांच्या हालचालीवर चालतंय. एक यशस्वी तंत्रज्ञ म्हणजेच टेक्निशियन किंवा इंजिनियर बनण्यासाठी या पायाभूत संकल्पना पक्क्या असणं सर्वात महत्त्वाचे असते. अगदी बरोबर. आणि आजची आपली ही सखोल चर्चा तोच पाया मजबूत करण्यासाठी आहे. आज आपण पीएन जंक्शन बायसिंग .ppt या साहित्याच्या आधारे पीएन जंक्शन बायसिंग या अत्यंत महत्त्वाच्या विषयाचा अभ्यास करणार आहोत. होय, आणि कोणत्याही भव्य इमारतीची ताकद जशी तिच्या पायावर अवलंबून असते तसंच इलेक्ट्रॉनिक्समध्ये पीएन जंक्शन समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे. पण सर्वात आधी एकदम सोप्या भाषेत सांगायचे तर हे बायसिंग म्हणजे नक्की काय? हा शब्द ऐकायला थोडा तांत्रिक वाटतो मला. विद्यार्थी मित्रांनो, बायसिंग ही संकल्पना समजून घेण्यासाठी आपण एका पाण्याच्या धरणाचं म्हणजेच वॉटर डॅमचं उदाहरण घेऊया. धरणात पाणी तर भरपूर साठवलेलं असतं, पण ते पाणी कधी सोडायचं, धरणाचे दरवाजे कसे उघडायचे आणि किती उघडायचे, हे ठरवणारी जी नियंत्रण यंत्रणा असते तेच काम बायसिंग करतं, हो ना? अगदी अचूक. थोडक्यात सांगायचं तर बाह्य ऊर्जा वापरून विद्युत प्रवाहावर नियंत्रण ठेवण्याची कला म्हणजे बायसिंग. अरे वा, धरणाचे हे उदाहरण खरोखरच खूप छान आहे. विद्यार्थी मित्रांनो, हे लक्षात ठेवण्यासाठी आपण एक सोपी मेमरी ट्रिक वापरूया. फॉरवर्ड म्हणजे फॉरवर्ड बायसिंग, म्हणजेच पुढे जाणे. सोप्या भाषेत प्रवाहासाठी धरणाचा दरवाजा उघडा करणे. आणि रिव्हर्स म्हणजे रिव्हर्स बायसिंग, याचा अर्थ अडथळा म्हणजेच दरवाजा पूर्णपणे बंद करणे. खूपच छान ट्रिक आहे ही. एडपासून स्लाइड 1 या स्लाइडचे हेडिंग आहे पीएन जंक्शन, विभवरोध आणि बायसिंग. आणि या स्लाइडवरील उपशीर्षक आपल्याला सांगतंय की हा अर्धसंवाहक भौतिकशास्त्रातील सूक्ष्म प्रक्रियांचा दृश्यात्मक अभ्यास आहे. म्हणजे आतमध्ये नक्की काय घडतंय ते आपण पाहणार आहोत. हो, आणि विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर या चित्राकडे पाहिलं तर एका बाजूला लाल रंगाचे पॉझिटिव्ह चार्ज आणि दुसऱ्या बाजूला निळ्या रंगाचे निगेटिव्ह चार्ज असलेल्या क्रिस्टलची रचना दिसत आहे. आणि या दोघांच्या अगदी मध्यभागी एक थोडासा अंधुक किंवा ब्लर्ड असा भाग आहे. शॉर्ट पॉज. आता बघूया पुढची स्लाइड, स्लाइड 2. या स्लाइडचे हेडिंग आहे विभवरोध म्हणजेच पोटेन्शियल बॅरियर. मगाशी आपण जे लाल आणि निळे चार्ज पाहिले ना, त्यात पी टाईप विभाग म्हणजे पॉझिटिव्ह चार्ज आणि एन टाईप विभाग म्हणजे नेगेटिव्ह चार्ज. आता पोटेन्शियल बॅरियरची व्याख्या समजून घेऊया. हा एक नैसर्गिक विद्युत दाबाचा फरक आहे जो चार्ज कॅरियर्सना जंक्शन ओलांडण्यापासून रोखतो. चित्रात दिसतंय की लाल आणि निळ्या चेंडूंच्या मध्ये एक कॉन्क्रीटची मजबूत भिंत उभी आहे. पण म्हणजे हा एक प्रकारचा नैसर्गिक टोल नाका आहे का, जिथे सध्या कोणाकडेही टोल भरण्याची ताकद नाहीये, बरोबर? हो, अगदी तसंच. जोपर्यंत त्यांना बाहेरून ऊर्जा मिळत नाही तोपर्यंत ते ही भिंत पार करू शकत नाहीत. शॉर्ट पॉज. आता जाऊया पुढच्या टप्प्यावर. स्लाइड 3 या स्लाइडचे हेडिंग आहे बायसिंग, BISING, बाह्य नियंत्रणाची ओळख. इथे मुख्य मुद्दा असा आहे की जेव्हा पीएन जंक्शनला बाह्य विद्युत पुरवठा म्हणजेच बॅटरी जोडली जाते त्या प्रक्रियेला बायसिंग म्हणतात. आणि विद्यार्थी मित्रांनो, चित्रात बघा, एका बॅटरीच्या चिन्हातून 2 मार्ग निघत आहेत. पहिला हिरवा मार्ग म्हणजे फॉरवर्ड बायसिंग, जिथे प्रवाहाचा मार्ग खुला झालाय, उघड्या दरवाजाचं चित्र आहे. आणि दुसरा लाल मार्ग म्हणजे रिव्हर्स बायसिंग, जिथे प्रवाहाला कडाडून विरोध होतोय, म्हणून तिथे विटांच्या भिंतीचे चित्र आहे. बरोबर. आता यातील पहिला प्रकार पाहूया, स्लाइड 4. या स्लाइडचे हेडिंग आहे फॉरवर्ड बायसिंग, प्रवाहाचा मार्ग खुला करणे. यामध्ये आपण जोडणी कशी करतो ते बघा. आपण बॅटरीचे धन म्हणजे पॉझिटिव्ह टोक पी टाईपला जोडतो आणि ऋण म्हणजे नेगेटिव्ह टोक एन टाईपला जोडतो. मग यामुळे होतं काय नक्की? यामुळे विभवरोध म्हणजे पोटेन्शियल बॅरियर कमी होतो आणि परिणामी जंक्शनचा विरोध अत्यंत कमी होतो आणि विद्युत प्रवाह सर्किटमधून सहजपणे वाहू लागतो. अरे वा,
विद्यार्थी मित्रांनो, चित्रात आपल्याला दिसतंय की ती भिंत आता खाली गेली आहे आणि लाल व निळे चेंडू सहज एकमेकांच्या बाजूला जात आहेत. आणि हे कसं होतं ते आपण पुढच्या स्लाइडमध्ये पाहूया. ठीक आहे. स्लाइड 5 हेडिंग आहे विद्युत प्रवाह सुरू होण्याचा उंबरठा. जेव्हा बाह्य व्होल्टेज एका ठराविक मर्यादेवर पोहोचते तेव्हाच तो विभव रोध पूर्णपणे नाहीसा होतो. या बिंदूनंतर जंक्शन एका सामान्य वाहकासारखे म्हणजे ऑर्डिनरी कंडक्टरसारखे काम करते. चित्रात आपण पाहू शकतो की जंक्शनची भिंत चक्क तुटत आहे आणि तिथे 2 मीटर्स दिसत आहेत. जर्मेनियम म्हणजे साठी हा उंबरठा 0.3V आहे, तर सिलिकॉन म्हणजे SI साठी 0.7V आहे. पण मला एक शंका आहे, जर्मेनियम आणि सिलिकॉनमध्ये हा 0.3V आणि 0.7V असा फरक का बरं? खरं तर हा फरक त्यांच्या मूळ गुणधर्मांचा भाग आहे. त्यांच्या अणूंच्या रचनेमुळे सिलिकॉनला थोडी जास्त ऊर्जा लागते, तर जर्मेनियम कमी ऊर्जेतच काम करतो. शॉर्ट पॉज. हे खूपच रंजक आहे. होय. आता बघूया याच्या विरुद्ध काय होतं. स्लाइड 6. या स्लाइडचं हेडिंग आहे रिव्हर्स बायसिंग, अडथळा अधिक मजबूत करणे. इथे जोडणी अगदी फॉरवर्डच्या उलट असते. बॅटरीचे धन टोक आता N टाईपला जोडतो आणि ऋण टोक P टाईपला जोडतो. यामुळे तो विभव रोध अधिक मजबूत आणि रुंद होतो. म्हणजे X मारलेली आहे, ज्यामुळे ते चेंडू पुढे जाऊच शकत नाहीत. शॉर्ट पॉज. पण इथे एक गंमत आहे. काय? स्लाइड 7 या स्लाइडचं हेडिंग आहे अपवाद, मायनॉरिटी कॅरियर्सची गळती, रिव्हर्स करंट. बघा, मुख्य प्रवाह बंद असला तरी खोलीच्या तापमानाला म्हणजेच रूम टेम्परेचरला उपलब्ध असलेल्या मायनॉरिटी कॅरियर्समुळे एक अतिशय सूक्ष्म रिव्हर्स करंट वाहतो. अच्छा, म्हणजे हे रिव्हर्स बायसिंग या मायनॉरिटी कॅरियर्ससाठी चक्क फॉर्मट बायसिंग सारखं काम करते. हो, अगदी तसंच. विद्यार्थी मित्रांनो, चित्रात आपण पाहतोय की मोठ्या भिंतीला काही भेगा पडल्या आहेत आणि त्यातून काही मोजकेच चेंडू म्हणजे मायनॉरिटी कॅरियर्स गळतीसारखे पुढे जात आहेत. हे अगदी एखाद्या गळक्या पाईपसारखं आहे, जिथे मुख्य वॉल बंद असला तरी थेंब थेंब पाणी गळत राहतं. शॉर्ट पॉज. आतापर्यंत आपण जे शिकलो त्याची उजळणी करूया. स्लाइड 8 हेडिंग आहे तुलनात्मक विश्लेषण, कंपॅरेटिव्ह ॲनालिसिस. या तक्त्यात आपण पाहू शकतो की फॉरवर्ड बायसिंगमध्ये Pला पॉझिटिव्ह आणि Nला निगेटिव्ह जोडतात. विरोध रोध नष्ट होतो. विरोध अत्यंत लो असतो आणि मुख्य कॅरियर्समुळे प्रवाह जास्त असतो. आणि रिव्हर्स बायसिंगमध्ये अगदी उलट. हो, Pला निगेटिव्ह, Nला पॉझिटिव्ह. विरोध रोध मजबूत होतो. विरोध अत्यंत हाय असतो आणि मायनॉरिटी कॅरियर्समुळे अतिशय सूक्ष्म प्रवाह असतो. एकदम स्पष्ट आहे हे. शॉर्ट पॉज. आता आपण आलेखाकडे वळूया. स्लाइड 9 हेडिंग आहे VI वैशिष्ट्य, सूक्ष्म ते स्थूल दृष्टिकोन. हा मास्टर VI कर्व आहे. ग्राफ बघून घाबरू नका. जेव्हा शून्य बाह्य व्होल्टेज असतो तेव्हा कोणताही प्रवाह नसतो. मग संथ वाढ होते, कारण सुरुवातीचा व्होल्टेज विभवरोध पार करण्यासाठी वापरला जातो. आणि मग तो उंबरठा येतो 0.3V किंवा 0.7Vचा, जिथे रोध नष्ट होतो आणि प्रवाह वेगाने वर जातो. हो, पण इथे एक विशेष नोंद लक्षात घ्यायची. हा प्रवाह इतका वाढतो की बाह्य रेझिस्टर R लावून या प्रवाहाला मर्यादित ठेवावं लागतं, जे खूप महत्वाचं आहे, नाहीतर डायोड जळू शकतो. बापरे. आणि ग्राफचा खालील बाजूस तो रिव्हर्स करंट दिसतोय, जो मायनॉरिटी कॅरियर्समुळे वाहणारा अतिशय सूक्ष्म प्रवाह आहे. शॉर्ट पॉज. पण जर आपण रिव्हर्स व्होल्टेज खूपच वाढवलं तर काय होईल? स्लाइड 10. या स्लाइडचे हेडिंग आहे मर्यादे पलीकडे, ॲव्हलॅन्च ब्रेकडाऊन. ॲव्हलॅन्च ब्रेकडाऊन ही अत्यंत महत्वाची साखळी प्रक्रिया आहे, जी 3 टप्प्यांत घडते. पहिला टप्पा, तीव्र क्षेत्रामुळे मायनॉरिटी कॅरियर्सचा वेग प्रचंड वाढतो. आणि मग दुसऱ्या टप्प्यात हे वेगवान कॅरियर्स क्रिस्टल अणूंवर आदळून नवीन इलेक्ट्रॉन होल जोड्या तयार करतात. बरोबर ना? अगदी बरोबर. आणि तिसऱ्या टप्प्यात ही साखळी वेगाने वाढून अमर्याद विद्युत प्रवाह तयार होतो. याचा परिणाम असा होतो की डायोड मूळ स्थितीत परत येऊ शकत नाही. तो कायमचा जळून खाक होतो, बर्न्ट ऑफ. विद्यार्थी मित्रांनो, चित्रात बघा, हे एका साखळीसारखे दिसते आहे, जिथे एका कणापासून 2, 2चे 4 असे कण तयार होत आहेत. पण म्हणजे याचा अर्थ असा की रिव्हर्स बायसिंग तोपर्यंतच सुरक्षित आहे जोपर्यंत आपण ही मर्यादा ओलांडत नाही. मर्यादा ओलांडली की डायोड कायमचा संपला. शॉर्ट पॉज. होय, हे अत्यंत धोकादायक असू शकतं.
विद्यार्थी मित्रांनो, सर्किटमध्ये योग्य डायोड निवडण्यासाठी किंवा एखादा जळालेला कॉम्पोनंट का जळाला याचं ट्रबल शूटिंग करण्यासाठी VI कर्व आणि ॲव्हलॅन्च ब्रेकडाऊन समजणे किती महत्त्वाचे आहे हे आता तुम्हाला नक्कीच समजलं असेल. होय, हेच ज्ञान इंजिनियर्सना प्रॅक्टिकल कामात खूप उपयोगी पडतं. पण जाता जाता मी विद्यार्थी मित्रांसाठी एक नवीन आणि रंजक प्रश्न उपस्थित करू इच्छितो. नक्कीच. सांगा ना. आपण स्लाइड 7 मध्ये पाहिलं की खोलीच्या तापमानामुळे म्हणजेच रूम टेम्परेचरमुळे मायनॉरिटी कॅरियर्स तयार होतात आणि गळती होते. मग विद्यार्थी मित्रांनो, जरा विचार करा, की जर हाच डायोड आपण अंतराळात म्हणजे आउटर स्पेसमध्ये अतिथंड तापमानात वापरला तर काय होय? होय, किंवा कारच्या इंजिनजवळच्या अतिउष्ण वातावरणात वापरला तर या विभव रोधाचे आणि प्रवाहाचे काय होईल? इंजिनियर्स या तापमानाच्या बदलांशी कसे लढतात? क्या बात आहे. यावर नक्की विचार करा विद्यार्थी मित्रांनो, किंवा स्वतः शोध घेण्याचा प्रयत्न करा. आजची ही सखोल चर्चा आपण इथेच थांबूया. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन अभ्यास सत्रात. तोपर्यंत शिकत रहा. विद्यार्थी मित्रांनो, असा विचार कधी मनात आलाय का की हे संपूर्ण इलेक्ट्रॉनिक्सचं जग म्हणजे आपल्या खिशातील मोबाईल फोनपासून